नमस्कार मित्रांनो, काय चालू आहे महाराष्ट्रात? काय घडतंय महाराष्ट्रात? काय कायदा सुव्यवस्था वगैरे काय आहे का नाही? 62 लाखाची गाडी असलेल्या एका गरीबाला 140च्या स्पीडनं 5 किलोमीटर परपटत नेलं आणि महाराष्ट्राच्या अधिवेशनात याच्यावर चर्चा नाही. काय करत आहे प्रशासन? काय करत आहेत पत्रकार संघटना? काय करत आहेत सामाजिक संस्था? काय करत आहेत कुत्रा, मांजर, वाघ, सिंह संघटनेचे तथाकथित अध्यक्ष? या गरीबाला न्याय मिळणार आहे का नाही? एक वेळ 10 लाखाची गाडी असलेल्या श्रीमंतावर अन्याय झाला तरी चालेल, परंतु 62 लाखाची गाडी असणाऱ्या या गरीबाला न्याय मिळायला पाहिजे. जशी माझी इच्छा आहे तशीच तुमची इच्छा आहे ना? मग या गरीबाला न्याय मिळेल का? त्या गरिबी बरोबरच अनेक वेगवेगळी कार्ड ही खेळली जातील, जसं की गरजू, होतकरू, अडाणी आणि महत्वाचं म्हणजे मराठी. मित्रांनो, ही व्हिडिओ कोणाच्या विरोधात नाही किंवा कोणाच्या समर्थनार्थ पण सुद्धा नाही, परंतु ही रियालिटी दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण हे जे काही समर्थक विरोधक जे आहेत ना, हे कुपमंडूक वृत्तीचे लोक आहेत. कुपमंडूक वृत्ती म्हणजे लक्षात घ्या की बेडूक जसा असतो ना, डबक्यात असतो, त्याला त्याचं जे साम्राज्य आहे ते वाटत असतं. आणि हीच जी कीड आहे ना लागलेली, ही रीलच्या माध्यमातून सगळ्यांना लागलेली आहे. कुपमंडूक वृत्ती म्हणजे एक सेकंदात मत आपलं तयार करणं की नाही बाबा, कारण साम्राज्यच आमचं तेवढं आहे ना की ह्याच्यावर न्याय होतोय, ह्याच्यावर अन्याय होतोय, हेनं कष्ट केले, दुसऱ्यांना कष्टच केले नाहीत. छोटंसं उदाहरण म्हणजे की सरपंचानं जर गाडी घेतली तर तो श्रीमंतच होतो 62 लाखाची, परंतु हेच गाडी एका दुसऱ्या व्यक्तीनं घेतली तर तो व्यावसायिक असतो, युवा उद्योजक असतो, गरीबाचं लेक असतं. म्हणून ही रियालिटी दाखवण्याची वेळ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्वाचं म्हणजे तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. मित्रांनो, कलियुगातलं 21वं शतक चालू आहे, स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकून राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि व्यावसायिकांना तर हे खूपच गरजेचं आहे. यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म हे निर्माण झाले. यातीलच एक प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे छोटे मोठे व्यावसायिक जे आहेत ते ऍडव्हर्टाईज निर्माण करू लागले आणि या ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करू लागले. यातील अनेक उदाहरणं आहेत, परंतु आपण ज्या मुद्द्यावर आहोत त्या मुद्द्यावर येऊया. हॉटेल व्यावसायिक. यामध्ये हॉटेल प्रथमतः आले भाग्यश्रीवाले, हॉटेल तिरंगा, हॉटेल जरपरी आणि हॉटेल 7777. यांनी आपल्या एका वेगळ्या कलेतून दुसऱ्या कोणालाही ऍडव्हर्टाईजला न घेता स्वतः ऍडव्हर्टाईज करायला चालू केली आणि व्यवसाय वाढवू लागले. यामध्ये आता पहिल्यांदा आपण घेतलेला आहे हॉटेल भाग्यश्रीवाल्यांना, कारण फ्रॉम डे 1 हे खूप चर्चेमध्ये आहेत आणि आत्ताच्या स्टंटनुसार सुद्धा ते खूप या 7777 जलपरी आणि यांच्या पुढे निघून गेलेले आहेत. हे या सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये पुढे निघून गेलेले आहेत, परंतु हे जे काही तिघं दिसत आहेत हे व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये हॉटेल भाग्यश्रीपेक्षा पुढं खरंच निघून गेलेले आहेत. कारण ते कुठल्याही स्टंटमध्ये अडकलेले नाही आहेत, कुठल्या कॉन्ट्रोव्हर्सीजमध्ये अडकलेले नाही आहेत आणि आपला व्यवसाय नित्यनियमानं व्यवस्थित करत आहेत. मित्रांनो, नागेश मडके हे हॉटेल भाग्यश्रीचे सर्व आहेत. नादकर्तिका यायलाच लागतंय. या आपल्या एका वेगळ्या हाकेनं त्यांनी लोकांना आकर्षित केलं, त्यांना डिमांड वाढला, लोक यायला लागले, त्याच्यातून चांगलं वाईट गोष्टी या होऊ लागल्या. मित्रांनो, व्यवसाय जसा वाढायला लागला लोकांना डोळ्यात खुपतं. हेच नागेश मडके यांच्या बाबतीत झालं आणि त्यांच्या विरोधात बऱ्याच गोष्टी होऊ लागल्या. यातीलच एक घटना आहे की नागेश मडके यांना 23 जुलै 2025 बुधवार, गटारी अमावस्या, आषाढातला शेवटचा दिवस, या दिवशी अपहरण करण्याचा यांचा प्रयत्न करण्यात आला. आणि ही जर गोष्ट खरी असेल, मी लक्षात घ्या बोलतोय खरी असेल, तर नक्कीच ही निंदनीय गोष्ट आहे. ही गोष्ट चुकीची गोष्ट घडलेली आहे. परंतु हा जर एक स्टंट असेल तर हॉटेल भाग्यश्रीचे सर्वांना मला एक सांगायचं आहे की रियालिटी देणं खरंच गरजेचं आहे. तुम्ही कुठं तर चुकत आहात. एक मराठी व्यावसायिक म्हणून तुम्ही जसं आम्हाला पुढे जाणं चांगलं वाटेल, तसंच तुमची जी काही जर चूक कुठं घडत असेल तर ती रियालिटी सांगणं सुद्धा आमची गरज आहे. आम्हाला सांगावंसं वाटतं. मित्रांनो, यांनी जे सांगितलं की 23 जुलै 2025 बुधवार रोजी संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान मला हॉटेलपासूनच, जी त्यांच्या बाहेर टपरी आहे तिथूनच पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही घटनाक्रम सांगितला पहिल्या व्हिडिओमध्ये की हे लोक आमच्या हॉटेलमध्ये आले, जेवण केलं, टपरीपाशी आले, गाडी लावली आणि मी तिथं त्यांना गेलो तर त्यांनी काच वर केली आणि काचेमध्ये माझे हात अडकले किंवा जे काय अडकलं असेल ते असेल
आता ते कसं अडकलं, काय अडकलं मला हेच समजतच नाहीये. जर त्यांचे हात जर गाडीमध्ये अडकले असतील तर त्यांना आतली लोक दिसणारच नाहीत, परंतु जर त्यांच्या छातीपासनं किंवा इथनच जर त्यांना आत घेतलं असेल तर त्यांना आतली लोक दिसत असतील. तर त्यांचं म्हणणं की 7-7:30 वाजलेले होते आणि तिथनं त्यांनी मला पळवून नेलं, सेल्फी द्या, घात झाला त्यांच्याबरोबर आणि त्यांना तिथनं स्पीडनं नेलं, 140 किलोमीटर स्पीडनं 5 किलोमीटर पुढे नेलं आणि पुलापाशी टाकलं. असं हे त्यांचं म्हणणं आहे. हे त्यांनी पहिलं स्टेटमेंट सांगितलेलं आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. त्यानंतर जेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी असं सांगितलं की त्या लोकांनी माझ्या डोक्याला बंदूक लावली, त्यांनी सांगितलं याचा विषय क्लोज करून टाका, काय जे असेल ते झालं. मग त्याच्यानंतर त्यांच्यातलीच लोक जे काही अपहरणकर्ते होते तथाकथित, तर तेच म्हणले की नको, मोठा मॅटर होईल, आपण यांना सोडून देऊया. हा थोडासा घटनाक्रम. आता यात बरेच प्रश्न उपस्थित होतात. यावर मुंबई तकने एक चांगली व्हिडिओ केली आहे, लोकसत्ता वगैरे सगळ्याच यांनी व्हिडिओ चांगल्या केल्यात. परंतु हे प्रश्न त्यांना सुद्धा विचारणं गरजेचं होतं आणि त्यांना विचारले सुद्धा आणि त्याच्यात त्यांनी काय उत्तर आलं की जेव्हा तुम्ही एवढं मोठं हॉटेल करताय, जेव्हा तुमच्याकडे हजारो लोक दररोज जेवायला येतात, तर सीसीटीव्ही कुठे आहेत? तर त्यांनी सांगितलं की त्या दिवशी लाईट गेलेली होती. मित्रांनो, एक हॉटेल व्यावसायिक, तुम्ही एवढं मोठं हॉटेल करताय, एवढी लोक येत आहेत, तर सीसीटीव्हीला इन्व्हर्टरचा बॅकअप असतो. तर ह्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की त्या दिवशी लाईटच नव्हती, काय तर असं होतं. मित्रांनो, तुम्ही 62 लाखाची गाडी घेता, याच्याबद्दल वैयक्तिक खर्च करता, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणणं नाही. परंतु व्यवसाय मराठी व्यवसायाला पुढे जाऊन द्यायचं म्हणताना तर तुमच्याकडं गरजेचं आहे की एक छोटा जनसेट तरी असणं. तो त्या दिवशी नव्हता. कसा? त्या दिवशी लाईट कशी नव्हती? पुढचा प्रश्न, ती तुमच्या दारातच टपरी आहे, इतर वेळी तुमच्या हॉटेलमध्ये 2 किलोमीटर इकडं 2 किलोमीटर तिकडं लाईन असते, हे तुम्हीच सांगता, मी नाही सांगत, हे तुम्हीच सांगता. तर आषाढचा हा शेवटचा दिवस आहे हे जर धरलं तर 5 किलोमीटर इकडं लाईन आहे, 5 किलोमीटर तिकडं लाईन आहे. हा रोड काही मेगा हायवे नाहीये की बसल्या बसल्या गाडी 140 किलोमीटरनं जावी. तर तुम्ही जेव्हा तिथं तुम्हाला पकडलं किंवा काय केलं, केवढा मोठा दंगा व्हायला पाहिजे होता, केवढ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, किती तुम्हाला आय विटनेसेस पाहिजे होते, पण ते कुठं दिसतायत नाही दिसतायत माहित नाही. आणि तिथनं तुम्ही म्हणता की त्या स्पीडनं गाडी गेली. तसा तो रस्ता आहे का 140 किलोमीटरच्या स्पीडनं गाडी नेण्यासारखा? हे प्रश्न लोक तुम्हाला विचारतायत आणि जे समर्थनार्थ लोक जे होते ना तुमच्या, ते सुद्धा आज प्रश्न करतायत की हे घडलं कसं, का हा एक स्टंट आहे. एक निश्चितच मला चांगलं वाटतं, मी भारताच्या अनेक हजारो रेस्टॉरंटला भेट दिलेली आहे, गेली 8 वर्ष मी फिरतोय भारतात. तर हे जे काही चालू आहे ना, मराठी व्यावसायिक नाही आहेत, मराठी व्यावसायिकांना पुढे जायला पाहिजे, तर कुठं तर जर चुकत असाल तर म्हणून ही सांगावीशी गोष्ट वाटते. तुम्हाला जर पहिल्यांदाच जर डोक्याला बंदूक लावली, बंदूक लावणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे हा, तर तुम्ही हे लगेच सांगायला पाहिजे होतं. तेव्हा तुम्ही नॉर्मल बोलत होता आणि हे करत होता. आणि पोलिसांचे प्रश्न सुद्धा जे आहेत ना, ते बरोबरच आहेत. काय चूक आहे त्यांच्यात? तुम्ही लगेच म्हणायला लागला की 2 दिवस लावले त्यांनी, पोलीस प्रशासनानं आमची कंप्लेंटच घेतली नाही, असंच झालं तसंच झालं, मग लगेच चालू केला तुम्ही, गरीबाचं पोरगं पुढे जायला लागलंय आणि असं व्हायला लागलंय तसं व्हायला लागलंय. तुम्ही व्यवसाय नक्कीच करा, परंतु थोड्या जर ही गोष्ट जर स्टंट जर असेल तर हा तुमच्या अंगलट नक्कीच येईल. तुम्ही प्रसिद्धीच्या माध्यमातून जर असं काही करायचा प्रयत्न करत असाल, एक साधं उदाहरण सांगतो. एक कपडा व्यावसायिक आहे, कापड व्यावसायिक, जे असे कॉलर बिलर घालून असतात ना गळ्यात, सोन्याची चेन बिन, एक अशाच प्रकारचं पुण्यातला व्यावसायिक आहे, कांड केलेलं होतं. गेली 3 ते 4 वर्ष पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागून सुटलेला नाहीये. आता तो ससेमिरा कसा काय हे आता ज्याचं त्याला समजेल. त्यामुळे ही गोष्ट सांगावीशी वाटते की असल्या तद्दन स्टंट पासून तुम्ही बाजूला राहा, नाहीतर तुम्ही ज्या स्पीडनं वर गेला ना त्या स्पीडनं खाली याल. ही गोष्ट त्या तिरंगा 77 वगैरे अशा या व्यावसायिकांना जे गरिबीतनं आलेले आहेत, हे गरिबी पण आता खूप कार्ड झालं. जेव्हा तुम्ही 62 लाखाची गाडी घेता ना, तेव्हा तुम्ही गरीब नसता, तुम्ही एक स्टेप पुढे गेलेला आहात. त्या गरिबी मेंटॅलिटीतून बाहेर या सगळ्या व्यावसायिकांना म्हणणं आहे. यामध्ये सगळ्यात उत्तम मला जे वाटतात ना, जे आता ट्रेंड चालू आहे, ते हॉटेल जलपरी. बॅलन्स माणूस वाटतो मला तो, आणि तो थोडा सिनियर आहे माणूस, तर जरा थोडंफार इतर व्यावसायिकांकडनं सुद्धा शिका. ईर्ष्या करणं म्हणजे स्पर्धेत आम्ही जिंकलो असं नाही. तुम्ही व्यवसायात आहात,
तर व्यवसाय उत्तमोत्तम किती करता येईल याचा प्रयत्न करा. या सगळ्या हॉटेलवाल्यांच्या विरोधातल्या सुद्धा व्हिडिओ आलेले आहेत की तिथं उत्तम व्यवस्था नाहीये, तुम्ही एवढे पैसे घेता तर वॉशरूम व्यवस्था नाहीये, ताटं नाहीये, स्वच्छता नाहीये. तर या गोष्टींवर तुम्ही फोकस करा, तुमचा व्यवसाय वाढवा. तुम्ही जर हे स्टंट या वगैरे गोष्टीमध्ये जर अडकून पडलात तर एक वेळ तुम्ही आहे तिथं राहाल किंवा ज्या स्पीडनं वर गेला त्या स्पीडनं खाली याल. मित्रांनो, हे मराठी व्यावसायिक आपल्याला पुढं गेलेले बघायचे आहेत, त्यामुळं यांना तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. परंतु हे जर कुठं चुकत असतील तर त्यांची चूक सुद्धा त्यांना दाखवून द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमचं जे काही मत आहे ते सत्सद विवेक बुद्धी वापरून कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.